जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्रातील शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प केलेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून सुरू झालेला उपक्रम शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, AI आधारित शेती आणि उत्पादनाचे नवे नवे मार्ग खुले करत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या सामूहिक गटशेतीमध्ये सहभागी करण्याचा एक संकल्प केलेला आहे. आणि म्हणूनच ही संकल्पना नक्की काय आहे, याची अंमलबजावणी कशी होत आहे, भविष्यातील यांचे धोरण काय आहे, येणाऱ्या अडचणी काय आहेत, या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्यांविषयी आज आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार. नमस्कार सर. जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्त्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे? पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्त्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड़ जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपुरती ती मर्यादित होती. बरं. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत पूर्ण. हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25, 30, 40 होते, वाढत जाते. कारण ती शब्दांनी होत नाही. आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार आज समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीमबरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती एल निनोमुळे असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे. आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाचे किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही. हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे, तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट येते, रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही. हो, निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे म्हणजे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे. तर हे 1.5 एकर, अर्धा एकर, पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते, तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे
हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करते. नक्कीच. सर मगाशी तुम्ही खूप छान सांगितलं की या फार्मर कपमध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे. तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही म्हणजे अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे, ते तयार करण्यापासून म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येतंय की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात आता, म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता. तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे. गाव समाजातलं कुटुंब ही तेही तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा, फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच, पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या की मी घराबाहेर कधी पडत नव्हते, मी बरी, माझा संसार बरा. तिचा मानसिक विकासही होतो आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही. तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि म्हणजे काय म्हणतात प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आलेलं आहे. कुठे आम्ही बघितलंय की म्हणजे डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा, ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात. आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील. अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे. म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा. वा, खूपच छान. सर या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती आहे किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी इथं एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे. याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत शेतकऱ्यांना, कसं करत आहेत ते? महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री
हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ओके. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होतं आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ, एखादी कीड जर पसरते आहे तर ती येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरते आहे. तसंच म्हणजे वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या म्हणजे 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्त्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे. मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे? एल निनो हे खूप मोठं संकट आहे आणि त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. अजूनही आपण नाही म्हणू शकत की महाराष्ट्रभर पाऊस झाला आहे आणि तो होईल की नाही याचीसुद्धा आपल्याला शाश्वती नाही आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला म्हणजे, आणि तो खंड कधी पडणार ही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम, त्याचा दुष्परिणाम पडणार आहेत. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्यासमोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे आणि या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गटशेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का, तर नाही, पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का, तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो, की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBFवर पेरणी करणे, एकतर BBF किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर, बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत, व्हिडिओ SOP कॉल मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवत असतो. ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे. हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का,
ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीपाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत असतो. हो. सर, आता तुम्ही सांगितलं त्यातनं सुटका होईल का एल निनोज तर नाही, नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का, तर निश्चित आपण कमी करू शकतो. नक्कीच त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. हो. असं महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे, पण असं होतं की शेती म्हटलं की शेतीकडे तरुण पिढीची पाठ फिरवली जाते. बरोबर. तर त्यांना इकडे ओढण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल? म्हणजे आली आहे तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकंही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येईल? तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाही आहे, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल. पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं. नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना. त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे. ही एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना असं लक्षात आलं, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये IT नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती ITची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल. हे शब्दांनी हा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे? नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉईंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबवू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉईंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे. आता सर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात त्याच्यामध्ये जास्त आहेत, आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सुरुवातीलाही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, तर कृती महत्त्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात. शेतकरी ॲक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे, पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो.
शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4, 5, 6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द्र किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तशी बाजारपेठ नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा. आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये मधनं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं. अगदी खरं आहे सर. सर खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते. मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात. हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, हे महत्त्वाचं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती, माती, पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आहे आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडवू शकू. नक्कीच सर. खरंच खूप खूप धन्यवाद सर. आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. सर आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात आणि इतक्या छान पद्धतीने हे सगळं आमच्यापुढे सांगितलं त्यासाठी खरंच पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. पूनमजी आपलेही आभार, दूरदर्शनचे आभार, DGIPRचे आभार. धन्यवाद. मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.